राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय अजितदादा, आदरणीय रणजितदादा शिवतारे, आदरणीय प्रतिभादा गारडकर, आदरणीय भालचंद्रजी जगताप, आदरणीय दीपक बहुमानकर, आदरणीय सुरेश अण्णा गुले, आदरणीय भगवानराव पासलकर, आदरणीय प्रवीणदादा शिंदे, व्यासपीठावरती सर्व सन्मान्य उपस्थित, मी सर्वांची नावं घेत नाही, नावांची यादी फार मोठी आहे. सन्मान्य व्यासपीठाकडे मी दिलगिरी व्यक्त करते. आज या ठिकाणी शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित राहत असताना फार मोठ्या संख्येने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. दादांनी जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातल्या महिला भगिनी असेल, शेतकरी असेल, कामगार, कष्टकरी, आपण सगळेच फार मोठ्या संख्येने दादांना पाठिंबा देत, दादा तुम्ही जो निर्णय घेतलाय तो निर्णय अगदी योग्य आहे, या योग्य निर्णयाबरोबर आम्ही आलोत हे सांगण्यासाठी उपस्थित राहिलात. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. खरं तर या गर्दीमध्ये डोक्यावरती पांढरी टोपी, धोतर पायजामा घातलेल्यांची संख्या फार मोठी आहे. दादा हा वारकरी संप्रदाय, येताना आपलं वारकरी संप्रदायाने स्वागत केलं. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी व्हावी, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. हा भाव मनामध्ये ठेवत असताना डोक्यावरची पांढरी टोपी म्हणजे अनुभवाची शिदोरी, आणि दादा इतक्या मोठ्या संख्येने हे लोक तुमच्या समवेत येत आहेत, याचाच अर्थ अनेक उन्हाळे आणि पावसाळे पाहिलेल्या या लोकांनी जो निर्णय घेतलाय तो किती अचूक आणि योग्य आहे. खऱ्या अर्थानं दादा हे महाराष्ट्राला दिशादर्शक देण्याचा निर्णय हा या उपस्थितीवरून दिसून येतो. मी त्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. मी आयोजकांना एक छोटीशी विनंती करू इच्छिते. कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल, हा घेतलेला हॉल कमी पडलाय, बाहेरची जागा कमी पडली, त्याच्याही बाहेर लोक उभी आहेत ती जागा कमी पडली. यामध्ये कदाचित आयोजकांना आणि संयोजकांना दादांच्या लोकप्रियतेचा आवाका नसेल. बिचाऱ्यांची यामध्ये चूक नाही, कारण 15 वर्ष लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ आपलाच उमेदवार निवडून यावा म्हणून सातत्याने प्रयत्न करणारे दादांनी परत एकदा उमेदवार निवडून आल्यानंतर मतदारसंघात किंवा बोरवेल्ला तालुक्यात आले नाहीत. त्याच्यामुळे कदाचित तुमची चूक नसेल, पण भाऊ असावा तर असा की बारामती लोकसभा मतदारसंघामधला उमेदवार प्रचंड मतांनी निवडून यावा, यासाठी अहोरात्र परिश्रम घेत खऱ्या अर्थानं हातात सत्ता दिली, पण परत 5 वर्षात मतदारसंघामध्ये ते फिरले नाहीत. म्हणून प्रत्येकाला असा भाऊ पाठीराखा म्हणून मिळत नाही, द्यावे तितके धन्यवाद हे कमी पडतील. आज या ठिकाणी या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं माझ्या अगोदर अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलेली आहेत. या मनोगतामध्ये त्यांनी विकास कामांचा उल्लेख केलेला आहे. पहाटेपासून रात्रीपर्यंत समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत, कष्टकरी कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, यासाठी काम करणारे दादा. आज सकाळीच कालवा समितीची बैठक झाली. यामध्ये केवळ कामं झाली नाहीत म्हणून त्याच्याबरोबर सेल्फी काढणाऱ्यांच्या अनेक जणांची उपस्थिती या बैठकीमध्ये होती. शेवटी मला एवढंच सांगायचंय, नाकाने कांदा सोलणाऱ्यांचं रिंगण या ठिकाणीच पूर्ण होतं. दादांशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नाही हे या निमित्तानं दाखवून दिले. म्हणून मला आवर्जून सांगायचंय, मागण्या करणाऱ्यांपेक्षा त्या मागण्या पूर्ण करणारा माणूस महत्त्वाचा असतो. आणि म्हणून या सगळ्यांमध्ये माझ्या अगोदर उल्लेख केला, त्यामध्ये महाराणी सईबाईंच्या स्मारकासाठी दिलेला 29 कोटी रुपयाचा निधी खरं तर आमच्या अस्मितेचा प्रश्न. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकासाठी दिलेल्या 100 कोटी रुपयाचा निधी, हे स्मारक इतकं देखणे स्वरूपात उभं राहील. दादांनी पहाटे जाऊन त्याची पाहणी केली. कदाचित काही अधिकारी झोपेत नाही उठलेले नव्हते. अशा वेळेस त्याची पाहणी करत हे स्मारक इतकं उत्कृष्ट असं उभं राहिलं पाहिजे की केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला दिशादर्शक दीपस्तंभ म्हणून हे स्मारक काम करेल, असं दादांनी आवर्जून सांगितलं. काल मौलाना आझाद आर्थिक महामंडळाचा भाग भांडवल 30 कोटीवरून 500 कोटीवर नेण्याचा निर्णय केला. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा हा संकल्प आपण 19 तारखेला सर्वांनी शिवजयंती साजरी केली. या शिवजयंतीमध्ये खरं तर स्वराज्य सप्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आदरणीय दादा प्रांताध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली निघाला हा स्वराज्य सप्ताह, आणि गेटवे ऑफ इंडियापासून सुरू झालेली ही स्वराज्य रथ आणि यात्रा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गड किल्ल्यांवरती जात असताना त्याचं अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत झालं. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन चालत असताना राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा विचार खऱ्या अर्थानं समाजात रुजला पाहिजे, ही त्या पाठीमागची भावना.
पण केवळ म्हणून चालणार नाही, तर प्रत्यक्षात करून दाखवली पाहिजे ती कृती. आणि ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ हे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेतलं असं होतं, तसंच दादांचं स्वतःचं मंत्रिमंडळ देखील हे सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन केलेला आहे. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे, हाच आमचा पुरोगामी महाराष्ट्राचा विचार आहे जो खऱ्या अर्थानं दादांनी अंमलात आणला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना बऱ्याच मोठ्या प्रमाणात दादा त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख करतीलच, पण प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून 40,000 रुपयांचे अनुदान असेल, ₹1 पीक विमा योजना असेल, किसान महासन्मान योजना या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय असेल, त्याचबरोबर कृषी मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांच्या पुढाकारातून राज्यातील 85 लाख शेतकऱ्यांच्या नावावरती 2,000 रुपयाचं अनुदान एका क्लिकवरती जमा झालेलं असेल, शेतकऱ्यांसाठीची हेल्पलाईन असेल, त्याचबरोबर कांद्याची महाबँक असेल, दुधाला दिलेलं अनुदान असेल, अशा एक ना अनेक योजना या माध्यमातून सुरू केल्या. शेतकरी हा ग्रामीण भागातला महत्त्वाचा घटक आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, ही दादांची भावना. म्हणून मला आवर्जून सांगावंसं वाटते, आजच्या या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वजण दादांना पाठिंबा देत असताना या ठिकाणी उपस्थित राहिलात, प्रत्येक घटकाला मदत करत असताना त्याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहेत. पण माझ्या महिला भगिनींना मला आवर्जून सांगायचे, आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांनी दादांच्या माध्यमातून लेक लाडकी योजना आणली. ही योजना म्हणजे जन्माला आलेल्या मुलीच्या नावावरती 5,000 रुपये, ती पहिलीत गेली की 7,000 रुपये, 8वीत गेली की 9,000 रुपये आणि ते 18 वर्षाची पूर्ण झाली की तिला रोख रक्कम 75,000 रुपये मिळणार. म्हणजे एकूण 18 वर्षामध्ये तिला 1 लाख रुपये ही रक्कम मिळणार. ही रक्कम खऱ्या अर्थानं तिच्या शिक्षणासाठी, शैक्षणिक आयुष्यासाठी, सबलीकरण आणि सक्षमीकरण हे शब्द ज्यावेळेस सुरक्षित नव्हते त्यावेळेस बोलायला सुद्धा बोथट ठरतात, पण खऱ्या अर्थानं कृती करत आमच्या या महिला भगिनींना स्वतःच्या पायावरती उभं करत असताना जर चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं तर ती चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करू शकते. आणि हा विचार प्रत्यक्षात घेऊन जाण्याचा प्रयत्न दादांच्या या माध्यमातून झालेला आहे. 4था महिला धोरणसुद्धा येऊ घालत आहे. या महिला धोरणामध्ये मागच्या ज्या धोरणामध्ये त्रुटी राहिल्या होत्या त्या दुरुस्त करून या धोरणामध्ये घेतलेल्या आहेत. या धोरणामध्ये खरं तर 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला जन्म देताना बाळणपणाची प्रत्येक कळा या महिलेने सहन केलेले असतात, पण आजपर्यंत जन्म दाखल्याशिवाय आईचं नाव कुठे आलेलं नव्हतं. पण आता इथून पुढे बाळाच्या नावानंतर आईचं नाव आणि त्यानंतर पित्याचं नाव असणारे खऱ्या अर्थानं हा आमच्या मातृत्वाचा सन्मान. आणि म्हणून मी मनापासून या धोरणाबद्दल आदरणीय दादा आपल्याला आणि महायुतीला मनापासून धन्यवाद देते. खऱ्या अर्थानं आमच्या मातृत्वाचा सन्मान करत असताना आमचं केवळ एक विचारांचं व्यासपीठ आणि त्याला प्रत्यक्षात घेऊन जाण्याचा प्रयत्न आपल्या या माध्यमातून होतोय. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या नात्याने मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना शहरी भाग, ग्रामीण भाग, वाड्या वस्त्या आणि आदिवासी पाड्यांपर्यंत जाताना महिला भगिनींचे अनेक प्रश्न आहेत. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना आहेत, विनयभंगाच्या घटना आहेत. या सगळ्यांमध्ये फार खोलात मी जाणार नाही, पण राज्य महिला आयोगाच्या वतीनं 155-209 हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. आणि महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे देशभरामध्ये, अजून एकाही राज्यामध्ये अशी टोल फ्री क्रमांकाची हेल्पलाईन सुरू झाली नाही जी महाराष्ट्राने सुरू केली. अगदीच गडचिरोलीच्या अहेरी गावामधून सुद्धा या क्रमांकावरती डायल केली तर तुमची तक्रार नोंदवली जाऊ शकते आणि खऱ्या अर्थानं तुमच्या सुरक्षितेसाठीचा प्रयत्न या माध्यमातून केला जाऊ शकतो. म्हणून मला आवर्जून सांगायचे, आपल्या सगळ्यांना आदरणीय दादांच्या कर्तृत्वाचा, कामाचा आलेख नवीन नाही. आपण सगळेजण पाहतोय, दिलेला शब्द पाळणारा माणूस, बोले तसे चाले त्याची वंदावी पावले म्हणणारा माणूस म्हणजे आदरणीय दादा. आणि म्हणून वेगळं काही न सांगता खऱ्या अर्थाने आपला हा विचार जर प्रत्यक्षात आपल्याला पोचवायचा असेल तर तो येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून पोचवायचा आहे. पूर्वी माझ्या महिला भगिनींना घरातून नवऱ्याने सांगितलं तिथं जाऊन बटन दाबायचं तर त्या बटनापुढे क्लिक करायचं, असं पूर्वी व्हायचं. आता तसं होत नाही. महिलाच घरातून बाहेर पडताना नवऱ्याला सांगतात की आमच्यासाठी जी विकास कामं करणार आहेत, आमच्या सुरक्षितेसाठी जी काम करणार आहे त्याला मी मतदान देणार. एका महिला भगिनीचे मतदान म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं मतदान. त्याच्यामुळे 50% मतदानाचा आकडा असलेला या महिला भगिनींनी खरं तर आता या मतदान पेटीतून दाखवून द्यायचे की आपण सगळे आदरणीय दादांसमवेत आहेत. ग्रामपंचायतीला ज्या पद्धतीने आपण मतदान करून दादांना पाठिंबा दिला त्याच पद्धतीने येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीला आपलं मतदान पेटीच्या माध्यमात दाखवून हे समर्थन देत दादांच्या पाठीमागं मोठ्या संख्येने आपण उभे राहूत. हा संकल्प या निमित्तानं करूयात. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुनश्च एकदा
आभार व्यक्त करते आणि आयोजकांनी पुढच्या वेळेस यापेक्षा मोठा हॉल इथं नसेल तर दादांची सायंकाळची वेळ घेऊन मोठ्या मैदानामध्ये कार्यक्रम करावा, कारण की दादांची लोकप्रियता तेवढी मोठी आहे, दादांचे कर्तृत्व तितकं मोठं आहे, हे लक्षात घेऊन पुढच्या कार्यक्रमाचं आयोजन करावं. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.